आता एक नामवंत एक दिग्गज बैलगाडा मालक राव शेडवस्ताराव जवळेकर, हो नाना जवळकेला असेल, आहे ना. आपण पाहतो अनेक वेळा बारी टॉप मध्ये पण पळाली किंवा थोडीशी कमी पण झाली, होती गाडा आहे फायनलला तो कमी समजा सरस कधी- पाहू शकतो. फायनल पण नाही आली, पण कधी त्यांनी पाठीमागे फिरून पाहिलं कवाच नाही म्हणजे त्यांचा स्वभाव हा बाकीच्या गाडा मालकांनी घेतला पाहिजे. घेतला पाहिजे. मग महत्वाचं मनाने ते पळायला पाहिजे. बरोबर. त्याला उगाच येडवाकडं मारणं, टोचणं, काहीतरी करणं, हो. करण लावणं, इंजेक्शन देणं, तशी बैल पळवणं हे बिलकुल चांगलं नाही. तसं पण होतोय, त्यांच्या बोधगे मागे साहेब, शेतकऱ्यांचा, बैलगाडा मालकांचा, तारुडे, हो बैलगाडा मालकांचा संघर्ष आहे. बरोबर. आणि आज माई घाटाचा राजाच झाली पाहिजे, मग उद्या थोडीफार कमी झाली, मग का झाली, कशी झाली होईन ह्या नादात समाधान मानलं पाहिजे. आज आपली 2 नंबर झाली ना, चांगली झाली, उद्या आपली 1 नंबर होईल. हो, त्यांना पण बरीच 6-7 बैल त्यांना दिली. तो ओम्या बैल तुम्हीच दिला होता? हो, ओम्या घ्यायला पण आम्हीच होतो त्यांच्या संग. स्वतः तुम्ही? हो. त्यांच्यानंतर तो बारका शंभू तो आम्हीच दिला त्यांना. चिकन्या तो पण आमच्यावालाच होता. त्याच्या आधी पाखरे. मंडळी नमस्कार, मी निवेदक रुपेश वाळके, निवेदक रुपेश वाळके चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलोय किवळे गावामधील आमच्या किवळे गावचे उपसरपंच आणि प्रसिद्ध म्हैसूर बैलांचे व्यापारी अर्जुन शेठ श्रीपती कडुसकर. आता हे नाव आणि हा चेहरा जवळजवळ पुणे नगर जिल्ह्यामध्ये सर्वांना परिचित आहे. बैलगाडा क्षेत्रामध्ये अनेक वर्षांची त्यांची परंपरा आहे. जुनाट बैलगाडा मालक आहे. त्यांचे वडील कैलासवासी श्रीपती शेठ भीमाजी कडुसकर यांच्या नावाने हा बैलगाडा पळत आहे. अनेक वर्षांची बैलगाडाची परंपरा या परिवाराला, कडुसकर परिवाराला लाभलेली आहे. आणि विशेष म्हणजे तामिळनाडू, कर्नाटक येथून ते म्हैसूर बैलांचे त्या ठिकाणी बैल इथं आणतात. अनेक बैलगाडा मालकांना पुणे नगर जिल्ह्यामध्ये ते वासर देतात. म्हैसूर बैल वासर असेल आणि खात्रीशीर बैल त्या ठिकाणी कर्नाटकहून घेऊन येतात. असं हे व्यक्तिमत्व आहेत अर्जुन शेठ. आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये असेल त्यांची पारख असेल बैल घेण्याची, वासर घेण्याची, ती खूप चांगली आहे. आणि पाहू शकता ही त्यांची दावण आहे. आतापर्यंत अनेक वर्षांमध्ये त्यांनी गाडा पळवतात. त्यांचे वडील देखील एक सुप्रसिद्ध बैलगाडा मालक होते. त्यांना देखील खूप आनंद होता. त्यांनी देखील अनेक वर्ष बैलगाडा जोपासला, छंद जोपासला. आणि हा खरं तर खेळ आहे, छंद आहे ना, की याच्यामध्ये नाव तर होतं असतं, पण हा खूप मोठा छंद आहे. शेतकऱ्यांची आवड असते, छंद असतो. आणि तो छंद जोपासण्याचं काम या कडुसकर परिवाराने अनेक वर्षापासून केले. जवळजवळ 2000च्या सालापासून आधीपासून देखील हा गाडा पळतोय. आणि या कडुसकर परिवाराने श्रीपती शेठ भीमाजी कडुसकर या बैलगाडा मालकाने यांनी आमच्या किवळे गावचं नाव संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पोहोचवले. असे बैलगाडा मालक अर्जुन शेठ श्रीपती कडुसकर उपसरपंच आहेत आमच्या किवळे गावचे. त्यांचे ते बंधू आहेत संतोषजी कडुसकर आणि सदाशिवजी कडुसकर. अमृत कडुसकर पण आहेत, युवा बैलगाडा मालक. आता मुलाखतीला सुरुवात करूया. यांच्या दावणीची ही सर्व बैल आहेत. अनेक बैल आली, अनेक बैल विकतात आणि त्यांनी छंद जोपासण्यासाठी, गाडा पळवण्यासाठी अनेक बैल दावणीला देखील या ठिकाणी ठेवलेले आहे. त्यांना आपण विचारूया कशा प्रकारे संगोपन बैलांचं असतं, कोणत्या बैलाचं काय नाव आहे, कोणत्या कांड्यावर पळतो की पाठीमागे पळतो, आणि बैल घेताना विशेष कोणता बैल घेतला पाहिजे, काय त्यांची पारख आहे. कारण एवढ्या वर्षाचा त्यांना प्रत्येक अनुभव आहे आणि लोक त्यांच्याकडे एक चांगला अनुभव, बैलगाडा मालक एक चांगला बैलांचा व्यापारी म्हणून पाहतात. त्यामुळे त्यांच्याकडून एक उत्तम प्रकारे माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपल्याला मिळणार आहे. सर्व बैलगाडा मालकांना, तरुण बैलगाडा मालक आहे काही, कारण काय होतं आजकाल लोक तरुण बैलगाडा मालक असेल कुठेतरी थोडीशी कॉम्पिटिशन वाढली, कशा प्रकारे बैलगाडा पळवला पाहिजे, काय तरुणांना संदेश आहे, हे देखील या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सरपंचांना विचारणार आहोत. सरपंच, तुमचं प्रथमतः संपूर्ण नाव सांगा. माझं नाव अर्जुन श्रीपती कडुसकर, मुक्काम पोस्ट किवळे, तालुका खेड, जिल्हा पुणे. तुम्ही आता उपसरपंच आहात किवळे गावचे. कशा प्रकारे राजकारण करत असताना, आता तुम्ही आता उपसरपंच झाले, पण बैलगाडा अनेक वर्षापासून पळवतात, अनेक वर्ष हे सर्व बैलगाडा पळवत असताना, शेती करत असताना, आता उपसरपंच पदावर कशा प्रकारे टाइम कसा भेटतो तुम्हाला हे सगळं करायला? व्यापार करून थोडं समाजकारण करायचं, लोकांची थोडीशी सेवा करायची, गावकीची सेवा करायची, या माध्यमातून थोडस गाडा पळवतो ते करायचं. सगळ्या क्षेत्रात माणसाला थोडा गाव आहे ना काहीतरी जमलं पाहिजे, ह्या हेतूने सरपंचाचं बरोबर डोक्यात घेतलं. नक्कीच. आपण आता बैलांची ओळख करून घेऊ. याचं नाव काय? त्याचं नाव सर्जा आहे. सर्जा. हा कुठं कांड्यावर पळतो का? हा जोकाटात झुकलेला आहे. जोगटात. किती गाठ पळाला? 2 गाठ. 2 गाठ. किती जाती? आदत आहे. आदत आहे ना? हा, आदत म्हणजे 13 महिन्याचाच आहे. 13 महिन्याचाच. हो सर.
राणी. मित्रांनो ही घोडी आहे. सरपंच या घोडीचं नाव सांगा. त्या घोडीचं नाव राणी. राणी. हम्म. किती वर्षापासून तुमच्याकडे आहे? ही आता 1 वर्ष झाली आपण आणलेली. 1 वर्ष. हो, आता ती 15 महिन्याची. म्हणजे अजून तिच्यावर घाटामध्ये पळवली की नाही? नाही, मोकळ्या घाटात पळवलेली. फक्त सराव. हा, सरावाला. आणि सराव जर घोडीचा वगैरे करायचा असेल तर कोण बसतं असं, म्हणजे कोण करतं काय? प्रॅक्टिस? त्याला आता फक्त 2 वेळा बसून पळवली, नाही तर मग मोकळीच पळीत होतं. आता अनेक लोकांकडे गाडा मालकांकडे घोडे आहेत. हा. आता तुम्हाला तर प्रदीर्घ अनुभव आहे ना. घोडी घेताना काय पाहिलं पाहिजे? घोडी घेताना तिचे जात, तिचे गुण, तिच्या अंगातला गरमपणा, घोडी कशी शानी असावा जेणेकरून बैलांना लाथा नाही मारल्या पाहिजे, माणसांना नाही मारल्या पाहिजे, आणि गुणाला चांगले असावा. बरं, घोडी जातीला सिंधी जातीची घेतली तर ती अशी प्रेमळ स्वभावाची राहते. काठेवाडी बेरड घेतली त्या गरम घोड्या राहतात. त्या पुढे जाताना थोड्याशा तब्येत झाली, स्ट्रॉंग झाल्या का त्या येड्यावानी करतात. बैलांना लाथा मारणे, पोरांना बसून न देणे, वाकडे तिकडे पळणे. तसे ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे एवढे ही जात संयमी, शांत स्वभावाची. बरोबर. आणि पळायला कसे? पळायला 1 नंबर असते. शिस्त वगैरे? शिस्त बिस्त सगळं चांगलं असतं. ही कुठून आणली घोडी? ही राजस्थान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरून. अरे बापरे, खूपच लांबून आणली. हो. तिकडे मोठा बाजार असतो का? बाजार पण असतो, पुष्करला बाजार असतो, किंवा मग अशा घरगुती फिरून घ्यायच्या. आता तुम्ही बैलांचा व्यापार करता करता घोड्या पण कधी घोड्यांचा पण वापर करतो. घोड्यांचा पण? हो. मंडळी बैल पण हे विकतात आणि घोड्या पण खात्रीशीर, कारण यांच्याकडे अनुभव असल्यामुळे ते खात्रीशीर बैल आणतात आणि यांच्याकडून लोक विश्वासाने बैल घेत असतात. चला पुढे. अरे याचं नाव काय? इजा. याचं नाव इजा आहे. अरे विजय. गप. किती जाती आहे? आदत आहे. याला कुठून आणलाय? हा चंद्राई पटना. पाटणा. हा. कोणती जात आहे? ही म्हैसूर, बेरड म्हैसूर. कबे. आता असं म्हणतात म्हैसूर जात पळायला चलाक वगैरे असते, पण शिस्तीला कसं असतात? शिस्तीला 1 नंबर असते म्हैसूर जात. पळाली का ती सरळच पळते अशी, म्हणजे त्याचे इजा. किती जाती आहे? आदत आहे. आदतच आहे ना? हा. किती 11 महिन्याचा झाला आता. याला किती पळवलं होतं कधी? हो, पळावला. 5 घाट पळावला. 5 घाट. कुठं कांड्यावर का? कांड्यावर. कांड्यावर. चांगला पळतो ना? हा, 1 नंबर पळतो. आताच तुम्ही काहीतरी 8 दिवसापूर्वी खरेदी केली हा, होती. 8 दिवसापूर्वी खरेदी केला. हाच बैल आहे का तो? हा. काय नाव आहे याचं? त्याचं नाव बाबडे. बाबड्या. हम्म. आणि कुठून घेतला? हा याच्यावरून टाकळी डोकेश्वरून. पळला म्हणजे किती घाट पळाला? पहिला पळत होता? हा, पळता घेतलेला आहे. पळता घेतलेला आहे. हा किती जाते? हा 6 जाते. याची कोणती जाते? याची मानदेशी खिलार. मानदेशी खिलार. मानदेशी खिलार. आणि पंढरपूरला जे खिलार मिळतात ते थोडे वेगळे का? नाही, तेच त्यातलेच आहे, पण मानदेशी खिलार मध्ये बऱ्याचशा जाती आहेत. मानदेशी खिलारे, कोसा खिलारे, काजळी खिलारे, धनगरी खिलारे, गोकाक जाती ती त्याच्यात. एक बेरड मध्ये येते. हा मानदेशी मधला आहे. कशा प्रकारे पळ याची? पळ्याची 1 नंबर आहे. शिस्तीला 1 नंबर पळतो. स्पीड पण भरपूर आहे. झुपायला शान आहे. कोणत्या खांदी पळतो? तो डावीने. डाव्या खांद्यावर. हो. आता आपल्याकडे आणल्यानंतर कुठं पळवलं होतं का? हो, आणल्यानंतर पळवलं ना. कोणत्या घाटात? इथं आपल्या केवळ्याच्या घाटात एक पळावला, याला एक नेलता. आता घाट याला नेदनकरवाडीला. मित्रांनो, आज मुलाखत घ्यायचं खरं कारण म्हणजे यांची नवीन खरेदी हा बाबड्या. हिंदकेसरी बाबड्या बैल आहे, टॉपचा बैल आहे आणि अनेक घाटांमध्ये एक चांगला पळतो. त्यामुळे म्हटलं मुलाखत घ्यावं. काय होतं, आपल्या शेतकऱ्यांची मुलाखत घेणे, बैलगाडा मालकांची हे देखील महत्वाचं आहे. कारण काय होतं, काही बैलगाडा मालक प्रकाश होतात नसतात, त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाश होतात आणि हे देखील महत्वाचं आहे. कारण काय होतं, आपण जर युट्यूबच्या माध्यमातून अनेक लोकांनी बैलगाडा मालकांनी बैल पाहिली तर आपल्या शेतकऱ्यांचंच कुठेतरी बैलांचे पैसे होतात. एक चांगल्या प्रकारे पैसे होऊन बैल विकली जातात. हा देखील या चॅनलच्या माध्यमातून माझा मानस असतो, जेणेकरून आपलीच माणसं मोठी झाली पाहिजे. सरपंच, याचं नाव काय? त्याचं नाव हरण्या. हरण्या. हा कुठं पळतो? हा नवीन आहे. हा 1 वेळ फक्त मोकळ्या घाटात ट्रायलला झोपलाय. करगणीवर आणलेला आता. हा किती महिन्याचा आहे? हा साधारण एक 13-14 महिन्याचा आहे. 13-14 महिन्याचा. वर्षाच्या मापाचा. कुठे याला पाठीमागे झोपला होता? हा 2 बैलीत झुपला होता आपला गाड्याला रेसलला. हा.
एक नंबर पळाला. पळतो ना एक नंबर. हो एकदम फुल स्पीडने पळाला. हा पण याची खिल्लारच जाते ना. हा खिलार आहे. याचं नाव काय? याचं नाव सशा. हा किती गाठ पळाला? हा चांगले 15-20 गाठ झाले. 15-20. गेल्या वर्षी पण आका सीजन पळालाय. औंधाचा सीजन हा कुठून आणलाय? चडचण मध्ये घातला होता. 4 महिन्याचा बच्चा होता घातला. 4 महिन्याचा. 4 महिने. तुम्ही किती दिवसांनी गाडी आणता कर्नाटकवरून वासर? मी कर्नाटकला जातो, इथं आंध्र, तामिळनाडू, कन्याकुमारी, शिमोगा, चंद्रायपटना, इकडनं बैल चेन्नईपटना, आणतो. मैसूर, तिकडनं बैला मग इथल्या जवळच्या यात्रा जवळ खरसुंडी, करगणी, पिलीव, बरोबर, ओमदी, ऐंगळी, सौंदती, हे जवळच्या यात्रा. हे काय 8 दिवसाला 10 दिवसाला गाडी येते. आता तुमचं नाव बऱ्यापैकी प्रचलित आहे, तुमच्याकडे खात्रीशीर बैल गोरी मिळतात. पण युट्यूबच्या माध्यमातून सर्व बैलगाडा मालकांना एक आपण तुमचा मोबाईल नंबर देऊया. हो देऊ. जेणेकरून ज्यांना माहित नाही तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतील आणि यांच्या माध्यमातून एक चांगली बैल तुम्हाला खात्रीशीर मिळतील. मोबाईल नंबर सांगा. नंबर 9822 950 973. धन्यवाद मित्रांनो. हा मोबाईल नंबर आहे. कुणाला एखादी चांगली जर खात्रीशीर बैल पाहिजे असेल तर जरूर यांना या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मंडळी, आताच आपण सर्व बैलांची ओळख करून घेतली आहे. कुठून आणली, कसा पळतोय, कांड्यावर पळतोय की पाठीमागे पळतोय, आणि सगळं आपण विचारायचं सरपंचांना विचारलेलं आहे. आता आपण बसून सरपंचांची मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. सरपंच, तुम्हाला बैलगाड्याचा छंद, आवड कधीपासून लागली? बैलगाड्याचा छंद हा आमच्या 3 पिढीचा नाद आहे. आमच्या आजोबा गाडा पळीत होते, वडिलांनी पूर्ण आयुष्य गाडा पळावला आणि तोच नाद परत आम्हाला लागला. बरं काय होतं, शेती करता करता अशी बैल सांभाळणं, गाडा पळवणं किंवा त्यातल्या त्यात व्यापार करणं थोडं उत्पन्नाचं साधन होतं आणि चांगल्या जनावरांची जोपासना केली जाते. बरोबर. किती वर्षापासून, म्हणजे कोणत्या सालापासून बैलगाडा पळवताय तुम्ही? बैलगाडा पळवताना तसा आमचा गाडा वडिलांचं 96 वर्षाचं वय होतं. तर 4 वर्ष झाली वारलेले त्यांना. त्यांनी वयाच्या 16 वर्ष पहिला बैल खरेदी केला. वडील 16 वर्षाचे असताना. तेव्हापासून वडिलांचा व्यापार चालू होता. मग 80 वर्ष त्यांनी व्यापार केला. म्हणजे बैलगाडा पळवत असताना व्यापार देखील तेव्हापासून सुरू केला. आणि पहिला आजोबांच्या काळातला गाडा होता आमच्या आजोबांच्या. म्हणजे जवळजवळ आता 3री-4थी पिढी म्हणायची. हो, आता 4थी पिढी आमच्या पोरांची चालू झाली. बरोबर. कशा प्रकारे तुम्हाला आजोबांकडनं, वडिलांकडनं शिकायला मिळालं? कसं, म्हणजे आवड निर्माण कशी झाली? आवड निर्माण म्हणजे पहिला एक आमच्या आजोबांनी स्वारटी बैल घातला होता. एक घरचा होता आणि त्याला जोडा अवताला एक स्वारटी घातला होता. हो, आपल्या आपल्या गावातले हे ना प्रभू म्हसे, बरोबर, त्यांच्याकडून एक 350 रुपयाला स्वारटी घातला होता त्यांनी. 350 आजोबांनी. तो स्वारटी आम्हाला म्हातारा असताना. आजोबांचं नाव काय तुमचं? भीमाजी धोंडीबा कडुसकर. बरोबर. ते म्हातारा असताना तो बैल आम्ही पाहिला होता. बारीक स्वारटी म्हाताऱ्यांनी घेतला होता आणि तोच आपल्या अवताला हाकायची, तो पळवायची. तर तो स्वारटी बैल एवढा फेमस होता, कुठल्याही घाटात एकच नंबर पळत होता. आणि दिवसभर अवताला हाकायचा, मोठ्याला हाकायचा, गाडीला हाकायचा आणि संध्याकाळचा घाटावर पळवाय न्यायचा. बरोबर. तेव्हापासून जो आम्हाला हा गाड्याचा नाद लागला तो आज तागायत आमचा चालूच आहे. हा नाद कसा आहे, चांगला आहे की वाईट आहे? नाही, हा नाद जरूर चांगला आहे. हा नाद कसा आहे, समाजात माणसं जोडली जातात. बरोबर. अनेक लोकांशी संबंध येतात, चांगली वांगाळ लोक भेटतात, त्यांचे अनुभव आपल्याला कळतात. फक्त पण नाद कसा आहे, हल्ले आतुची व्यक्ती करून करायचा नाद नाही. बरोबर. आज माई घाटाचा राजाच झाली पाहिजे, मग उद्या थोडीफार कमी झाली, मग का झाली, कशी झाली, होईन ह्या नादात समाधान मानलं पाहिजे. आज आपली 2 नंबर झाली ना, चांगली झाली, उद्या आपली 1 नंबर होईल. पण तुम्ही जर म्हणत असाल नाही माय जीच झाली पाहिजे आणि मीच घाटाचा राजा राहिलं पाहिजे, बरोबर, तर मग ह्या नादाला काय ते हे नाही. बरोबर आहे. आता त्यावेळेस तुम्ही आजोबांच्या काळामध्ये 350 रुपयाला तो बैल घेतला. हो, 350 आणि रुपये. आता बैलांच्या किमती गगनाला भिडल्या. लग्नाला भेटले जवळजवळ लाखांमध्ये बैल मिळतात. लाखांमध्ये घ्यावाच लागतात. घ्यावंच लागतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पण आपला फायदा आहे ना. पण ह्या किमती एवढ्या मधल्या पिरियड मध्ये वाढल्या कशा एवढ्या? वाढला कशात, आता कसं झालं, लोकांना पैसे जास्त झाले. 2 नंबरचे लोक ह्या क्षेत्रात जास्त उतरले गेली. गुंठा मंत्री जास्त उतरले. त्यांचा 1 गुंठा 10, 12, 15, 20 लाख रुपयाला जातोय. मग त्यांना काय फरक होत नाही बैल घ्यायला. म्हणजे त्याच्यामुळे ह्या बैलांच्या किमती अशा भरमसाठ वाढलेल्या आहेत. जरी आपण बाजारात बैल खरेदी करायला गेलो
हम्म. तिकडे सुद्धा बा एक 4 महिन्याचा 5 महिन्याचा बच्चा घ्यायचे म्हणलं तरी 50,000 70,000 लाख रुपयाला पण मोजावं चांगल्या जातीच्या चांगल्या क्वालिटीचा घ्यावा लागतो. लागतं. बरोबर. आता हे तुम्ही जे म्हटले बा 2 नंबर किंवा गुंठा मंत्रे, पण हा खरा नाद शेतकऱ्यांनी पहिल्यापासून जोपासला नाही. शेतकऱ्यांनी जोपासले म्हणजे हा नाद म्हणून याच्याकडे कशा प्रकारे म्हणजे पाहिलं पाहिजे, छंद जोपासला पाहिजे की शेतकरी हा नाद छंद म्हणूनच जोपासते. पण आताची पिढी जी नवीन या क्षेत्रात उतरलेली आहे एवढ्या एक 10-20 वर्षात, तर ह्या गाड्याच्या नादाला थोडस वेगळी वळण लागल्यावानी झालेली आहे. हो हो ही जी नवीन लोक गाड्या क्षेत्रात आली थोडी जास्त पैशावाली, बरोबर म्हणजे जुन्या पद्धतीची जी गाड्या होती, जे लोकांमध्ये प्रेम होतं, जे बरोबर आदर होता, पण समोरचा माणूस कोण आहे काय आहे, पण त्याचं आदरातिथ्य कसं करावं, हे आता ह्या पिढीत नाही राहिलेलं. थोडासा फरक जाणवतोय नाही कुठे नाही, थोडासा नाही 70% फरक झालेला आहे. बऱ्याच घाटांनी आपण पाहतोय हो. थोडस सहकार्य. जी पूर्वीची लोक होती, जी पूर्वीची गाडा पळवण्याची पद्धत होती, बैल सांभाळण्याची पद्धत होती, बरोबर ती आता बिलकुल राहिलेली नाही. ही सगळी आता नवीन फॅशन निघालेली आहे. गाडा क्षेत्र आता म्हणजे थोडस फॅशन वाईज झालेलं आहे. जुन्या गाडा पद्धतीसारखं गाडा क्षेत्र राहिलेलं नाही. बरोबर. तुम्ही तरुणांना किंवा आता नवीन गाडा मालकांना काय संदेश द्याल? आणि तरुणांना नवीन गाडा मालकांना संदेश एवढा द्यायचा, बाबा नो कसं मुखचित्र बे, बरोबर हे काय तुम्ही आम्ही सांगून पळत नाही, त्याच्या मनाने ते पळायला पाहिजे. बरोबर. त्याला पाय उगाच येडवाकडं मारणं टोचणं, काहीतरी करणं, हो. करंट लावणं, इंजेक्शन देणं, तशी बैल पळवणं हे बिलकुल चांगलं नाही. तसं पण जवळजवळ मध्ये 7-8 वर्ष बैलगाडा शर्यत बंद होती. जवळजवळ अनेक लोकांच्या अथक परिश्रमानंतर आपल्याच तालुक्यातील रामकृष्ण टाकळकर आहेत, हा आहे ना, असे अनेक दिग्गज व्यक्तिमत्व आहे. त्याच्या बोधगे मागे साहेब, शेतकऱ्यांचा, बाळासाहेब बैलगाडा मालकांचा, हे, तारुडे, हो बैलगाडा मालकांचा संघर्ष आहे. आणि त्या ठिकाणी दिल्लीवारी करून तिथं त्यांनी पाठपुरावा करून सगळ्या गोष्टी करून बैलगाडा शर्यत चालू केली. आणि कुठंतरी काही गाडा मालक त्या शर्यतीला गालबोट लावतात. हे किती धोकादायक आहे आणि बैलगाडा शर्यत. त्यांचं 100% चुकीचं आहे त्या गाडा मालकांचं. ते जे असे काहीतरी वेगळे प्रकार करतात बैलांना, पण काय होतं कुठं ना कुठं ते तरी सापडतात. बरोबर. लाईव्ह आहे आता प्रत्येक जागी, लोकांकडे मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, सगळे. बरोबर. त्याच्यामुळं हे असं काही प्रयोग कुठल्याही गाड्या मालकांनी करायलाच नाही पाहिजे. 100% बरोबर. मुका प्राणी ते स्वतःहून हा. करून दिलं पाहिजे. आणि तसं काय कोणाच्या निदर्शनास आलं कुठल्या यात्रेत समजा बुवा, त्या कमिटीने त्या गाड्या मालकावर जरूर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. समजा ज्या गावामध्ये यात्रा आहे, यात्रा हो. कमिटीने तिथं डोपिंग टेस्ट केली पाहिजे का बैलांची? केलीच On the पाहिजे. spot. हा, ऑन द स्पॉट केली पाहिजे. कुठंतरी याला म्हणजे आता कुठंतरी याला आळा थोडासा बसेल. प्रकार व्हायला लागला, चालू हा. झालाय. चालू झालाय. कारण सोशल मीडियावर म्हणा किंवा न्यूजला देखील अनेक चॅनलला ते बातम्या आल्या होत्या. हो. ते कुठंतरी मंडळी धोकादायक आहे बैलगाडा शर्यतीला. कारण आतापर्यंत शर्यती बंद होत्या त्यावेळेस आपण कशा प्रकारे पाहिलं, बैल घाट भरून देत नव्हते आणि आपला छंद जोपास देत नव्हता. पण आता बैलगाडा शर्यत चालू झाली, त्यामुळं सर्वांना एक विनंती असेल आपल्या युट्यूबच्या माध्यमातून, सर्वांनी छंद म्हणून बैलगाड्याकडे पाहिलं पाहिजे. आपण शेतकरी आहे, रांगडा हा नाद आहे. आणि खरं तर हे बैलगाडा वगैरे सगळं करत असताना एवढं सोपं नाहीये. कारण एवढी बैल सांभाळणं, त्यांचं संगोपन करणे, घाटावर जाणे, त्याच्या मागे मॅनपॉवर असेल, मुलं असेल. आता बैलांचं संगोपन कशा प्रकारे असतं तुमचं? काय त्यांना खाते, कसा दिनक्रम कसा आहे बैलांचा? बैलांचा दिनक्रम सकाळी 5 वाजता उठलं का त्यांना वैरण घालायची, कुटी बिटी घालायची, सकाळ जरा तीप चारायचा, 7 वाजता बाहेर आणून बांधायची, संध्याकाळी परत 5 वाजता जात घ्यायची, पुन्हा 5 वाजता कुटी पाणी, पुन्हा 8 वाजता आंबा रतीब चारायचा. 2 टाइम वैरण, 2 टाइम रतीब, पाणी 2 टाइम. बरोबर. याच्यात व्यवस्थित त्यांची निगारा होती. कशा प्रकारे म्हणजे कोणतं खाद्य आहे काय त्याला? त्यांना शेंगदाणा पेंड आहे, गव्हाचा पार्ट आहे, मकाचा पार्ट आहे, हरभऱ्याचा पार्ट आहे, वैरण कडबान मका. आता बैल दूध पण आहे, 2 बैलांना दूध पण चालू आहे प्यायला. दूध पण आहे. हो. पहा मंडळी, काय ठिकाणी शहरामध्ये लोकांना दूध नसतं, घेतात, विकत घेतात. पण इथं आमचे शेतकरी एवढे म्हणजे बैलांना प्रेम करतात आणि कुठेतरी शेतकऱ्यांची आणि जनावरांची, बैलांची असेल, गाय असेल, एक त्यांची नाळ जोडलेली आहे. आणि इथं शेतकरी आपल्याला सरपंच सांगतात बैलांना दूध देखील पाजलं जातं, अंडी देखील हो, अंडी पण पाजतात. बरोबर. सरपंच, आता मला एक सांगा, आता हे आपण सर्व चित्र पाहतोय घाटांमध्ये तरुण मुलं जास्त दिसतात आणि हे कुठंतरी ठीक आहे, नाद आहे, आपण शेतकऱ्याचे मुलं नाद केला पाहिजे. पण कुठंतरी सगळं आपलं शिक्षण बघून, आर्थिक बजेट बघून, वेळ, सगळ्या गोष्टी बघून हे केलं पाहिजे.
तरुणाला तुम्ही काय संदेश द्याल आपल्या युट्यूबच्या चॅनल? तरुणांना एवढा संदेश आहे, तुम्ही गाडा पळवा, जरूर पळवा. गाडा नाही पळवण्याला माझं दुमत नाही, पण तुम्ही बाकीच्या गोष्टींचा सगळा सारासार विचार करून गाडा पळवला पाहिजे, जेणेकरून आपलं भविष्यात काय फ्युचर होणार आहे किंवा आपली लाईफ काय ठरणार आहे त्याच्यावर. गाडा क्षेत्र कितपत करावं, बरोबर. बाकीचा इन्कम सोर्स आपल्याला काय आहे किंवा आपली फॅमिलीचं काय आहे. गाडा क्षेत्र हे वाईट आहे हे म्हणतच नाही, गाडा क्षेत्र हे खूप चांगलं क्षेत्र आहे, पण ते क्षेत्र करताना बाकीच्या गोष्टीचा पुरेपूर विचार करून गाडा पळवला पाहिजे. आता काही लोकांचं, काही तरुणांचं काय झालंय, बाकीचा काहीच विचार नाहीये, येऊन जाऊन रोज गाडा एक गाडा घाट आणि गाडा, याच्या बायला मागं जा, त्याच्या बायला मागं जा. तुम्ही त्याच्या बायला मागं जा, कोणाच्या ह्याच्यात जायला कुणी कोणाला नाही म्हणत नाही, बरोबर, पण बाकीच्या गोष्टींचा तुमच्या भविष्याचा विचार करून त्याने केलं पाहिजे. गाडा पळवा. गाडा पळवणे काय वाईट गोष्ट नाही, चांगलीच गोष्ट आहे. समाजाच्या बाजूने समाजात 4 लोक येतात, आपला अनुभव येतो, आवड येतो, माणसं जो एकमेकाला मिळतात. फक्त बाकीच्या गोष्टींचा विचार करून हे केलं पाहिजे. कारण आताची जी नवीन पिढी आहे 18 ते 30-25च्या वयातली, ही भरपूर गाड्या क्षेत्रात उतरलेली, संयम नाही आणि संयम नाही. घाटामध्ये बस समजा बैल झुपणं, कुणाला काय बोलणं, काय हे करणं, याच्या सगळ्या गोष्टीचा थोडा विचार करून केलं पाहिजे. आपण मुद्दा निघालाच आहे. आता एक नामवंत, एक दिग्गज बैलगाडा मला राव शेडवस्तर जवळकर, नाना जवळकेला असेल, आहे ना. आपण पाहतो अनेक वेळा बारी टॉप मध्ये पण पळाली किंवा थोडीशी कमी पण झाली, होती गाडा कमी सरस होऊ शकतो, फायनल पण नाही आली, पण कधी त्यांनी पाठीमागे फिरून पाहिलं कवाच नाही. म्हणजे त्यांचा स्वभाव हा बाकीच्या गाडा मालकांनी घेतला पाहिजे. मग महत्वाचं तेच आहे. आपला गाडा घाटाने वर गेलाय, समजा सेकंड कमी झालं, जास्त झालं, माग बघणं, गावाला शिवाय देणं, हे आमकं झालं, ते तमकं करते, हे पूर्ण गोष्ट चुकीची. बैल आहे त्यांच्या मनावर पळायचं. बरं, हा खेळ आहे. झुपतानी कमी सरस होतं, स्वार्थानी होतं, परत गाड्याची मिली पॉइंट जायला पापणी पडत नाही. शेवटी माणूस म्हणजे चुकी कोणा होत नाही असं नाही, पण ती सोडून देऊन आपल्या दुसऱ्या घाटात काय चुकी झाली ते बघायचे किंवा कोणाच्या नादी न लागणे. आपली चूक पाहिली पाहिजे, आपली चूक काय त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे, हे आपण ठरवलं पाहिजे, केली पाहिजे वगैरे. त्याच्यामुळे आपली सुद्धा चूक असते 100% असते. 100%. आणि आता आपण याच्यामध्ये पाहतोय थोडीशी खुन्नस वाढायला लागली. कारण पहिले कसे तुमच्या काळामध्ये लोक छंद जोपासत होते, पक्ष्यांची काय अपेक्षा नाही, काय नाही, फक्त नाव तर प्रत्येकाला असे असतेच. आता कुठेतरी खुन्नस वाढत चालली. माझा बैल पळाला पाहिजे, बारी पडली का लोक नाराज होतात, कुठेतरी घाटामध्ये थोडा राडा होतो. बैल पळायला पाहिजे, बाडी पडल्यावर नाराज होतो. मग बैलाच्या जागी मालक पळत नाही, बैल पळतोय. मुकाप्राणी थोडा एक घाटात जास्त पळाला का त्या घाटात थोडा कमी होईल. म्हणजे प्रत्येक घाटात एकाचाच 1 नंबर होईल असं कोणीच कुठे लिहून ठेवलेलं नाही. आणि हे जर कोणी गाड्यावाला म्हणत असेल मग माझाच गाडा घाटात पळणार आणि मीच गाड्यावाला सगळ्यात 1 नंबरचा आहे, तर हे पूर्ण चुकीचं आहे. समाधान मानलं पाहिजे, होईन याच्यात समाधान मानलं पाहिजे गाड्यावाल्यांनी. नक्कीच. मंडळी, सरपंचांनी आपल्याला संपूर्ण बैलांची ओळख करून दिली. कोणता बैल कधी घेतला, किती बैल विकली, किती वर्षांची पार्श्वभूमी आहे त्यांच्या बैलगाडा घाटामध्ये किती वर्ष आले बैलगाडा पळवतात, हे सगळं आपल्याला सांगितले. तरुणांना देखील संदेश दिलाय कशा प्रकारे गाडा पळवला पाहिजे. कारण आताचा 20चा जमाना पण आहे ना. म्हणजे सरपंचांनी आपल्याला सांगितले कशा प्रकारे गाडा पळवा. सगळं आपलं आर्थिक बजेट बघून, शिक्षण बघून, रोज उठ घाटात नाही गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. सरपंचांनी अतिशय अनुभवी मुलाखत आपल्याला दिलेली आहे. आणि ही मुलाखत मित्रांनो खूप महत्वाची आहे, कारण त्यांना खूप बऱ्याच वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि ते बैल देखील कर्नाटक, तमिळनाडून आणत असतात. त्यामुळे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि ही मुलाखत आवर्जून पहा, कारण तरुणांनी पण पाहिली पाहिजे, सर्व गाडा मालकांनी पण पाहिली पाहिजे. ह्या मुलाखतीमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. कोणत्या प्रकारे बैल घेतली पाहिजे, बैलाचे गुण काय असले पाहिजे, खुराक काय असलं पाहिजे, कशा प्रकारे त्यांचं जो संगोपन केलं पाहिजे आणि घाटामध्ये संयम कसा ठेवला पाहिजे, हे सर्व सरपंचांनी सांगितलेलं आहे. हे जर सर्वांनी फॉलो केलं तर नक्कीच बैलगाडा मालक एक समाधानी होईल. टिकत राहील हे महत्वाचं आहे. ही आपली टिकला पाहिजे, छंद टिकला पाहिजे. उगाच काही गाडा मालक त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात आणि 1-2 गाडा मालकांमुळे कुठेतरी गालबोट लागतं आणि मग सोशल मीडियावर जास्त झालं की मग ते कुठेतरी धोकादायक आहे बैलगाडा शर्यतीला. त्यामुळे असं करू नका. आता मगाशी तुम्ही तुमच्या पहिल्या जुन्या बैलांची नाव तर सांगितली, ती पण टॉपला पळते आणि तुमचं नाव टॉपलाच आहे. आणि आता ही जी बैल आहेत याच्यातली बैल कोणती टॉपला पळतात? आपल्या हा बाबड्यात तुम्ही आता 8 दिवसापूर्वी घेतलेला आहे, त्याचा काय इतिहास आहे?
तो पण बैल सगळ्या बाजूने एकदम आपल्याला जसं ज्या पद्धतीचा बैल पाहिजे तसा बैल वाटला, पळताना पाहिला होता. मालकाला विचारलं देणार आहे का, म्हणले देऊ. तो आपल्याला आवडला, आपण तो घेतला. बरोबर. आणि बाकीचे जे आहेत ते आता ही सगळी नवीनच आपण आणलेली आहे, पण नवीन बॅच तयार करायची ह्या हेतून घेतलेली. तो इजा म्हणून बैल आहे, तो चंद्रायपटणाहून ऑनलाईन घेतलेला होता. ऑनलाईन इकडनंच पाहिलं तुम्ही व्हिडिओ? त्यांनी फक्त व्हिडिओ टाकला, व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओ सौदा केला आणि घेतला. अरे वा. पलीकडचा तो सर्जा आहे तो खरसुंडीच्या यात्रेत घेतला आता माईवारीत. बरोबर. कारण आपल्याला जसा ज्या पद्धतीचा बैल पाहिजे त्या पद्धतीचा तो सगळ्या बाजूने वाटला, मग तो पण घेतला. हा हरण्या बसलेला, हा करगणित घेतला. म्हणजे ही बैल आता पुढच्या भविष्याकरता आपल्याला पुढं बैल तयार करायला, पुढच्या सीझन करता ती नवीन तिन्ही पण बैल त्या हिशोबाने आपण घेतलेली आहेत. आणि ती पुढल्या वर्षी एक नंबर टॉपला, म्हणजे टॉपलाच राहणार आहेत, पळणार. हो, तेवढ्या क्वालिटीत पळाल्या तर पण, आणि बैल होणार आहे तशी. आता तुम्हाला तेवढी दूरदृष्टी आहेच. आता कशा प्रकारे आता तुमची जुगलबंदी आतापर्यंत, आता जुगलबंदी आहे का आता स्वतः सेपरेट गाडा पळवणार तुम्ही? नाही, आता तसं काय जुगलबंदीत पळतो, सेपरेट पळतो, तसं काय नाही. आतापर्यंत कोणाकोणासोबत जुगलबंदी केली तुम्ही? आतापर्यंत जुगलबंदी आपले कडूचे मुसळे होते, याचे कासारीचे होले पाटील असे बऱ्याच जणांसंग काय ह्या गाठात यांचा, एक गाठात बऱ्याच वर्ष, एक मागच्या 1-2 वर्षामध्ये ते गणेश तनपुरे त्यांच्या बरोबर. बरोबर आहे. आता कोणत्या घाटावर नियोजन आहे? आता नियोजन आपलं केवळ्याच्याच घाट आता बस चालू पाहिला. सरपंच, तुमच्या आतापर्यंत पारखीची आणि दावणीची बैल आतापर्यंत किती जणांना दिले टॉप मध्ये पळणारे? अशी टॉप मध्ये पळणारे परत 15-20 बैल आज मार्केटला आपली 1 नंबरला पळतात. काय त्या बैलांची नाव काय? त्या गाडा मालकांचे नाव? गाडा मालकांचं नाव वडदचे दिनकर शेठ चव्हाण, त्यांना मास्तर बैल म्हणून दिला होता. परत बागा दोंडूबाई, शांतारामबाई सरपंच, त्यांना देवमन बैल दिला होता आपण. तो बैल त्यांच्याकडे 4-6 वर्ष असा टॉपला 1 नंबर मध्ये पळत होता. त्याच्यानंतर वारिंगे मामा, रामनाथ शेठ विष्णू वारिंगे, आमचे दाजी प्रचलित आहे खूप. हो, त्यांना पण बरीच 6-7 बैल त्यांना दिली. तो ओम्या बैल तुम्हीच दिला होता? हो, ओम्या घ्यायला पण आम्हीच होतो त्यांच्या संग, स्वतः तुम्ही? हो. त्यांच्यानंतर तो बारका शंभू, तो आम्हीच दिला त्यांना. चिकन्या, तो पण आमच्यावालाच होता. त्याच्या आधी पाखऱ्या म्हणून एक बैल दिलता त्यांना, पाखऱ्याने एक पपट्या म्हणून. ती 2 बैल त्यांच्याकडे 2-4 वर्ष 1 नंबर पळाली. त्याच्यानंतर बर्णे ना, दत्ताशेठ बर्णे पैलवान, त्यांना एक बाजा म्हणून बैल दिलेला आहे, तो आपल्यावालाच होता. चिमण्या म्हणून एक बैल दिलाय त्यांना. परत हे आपले बापूकड कुरुळीचे, बरोबर, त्यांना राजा म्हणून एक बैल 1 नंबरचा दिलेला आहे. तो आज हे पण 1 नंबरला पळतोय. बापू शेठ आलाट निघूजायचे, त्यांना एक बारका शंभू दिला होता. तो सुद्धा बैल आज पण टॉपला 1 नंबर फायनलला पळतो. त्याच्यानंतर मुशीचे नानाशेठ बनकरांना आता एक बंट्या म्हणून बैल दिलेला आहे. आजही बैल 1 नंबरला, म्हणजे आदतच बच्चा आहे पण 1 नंबर करतोय तो पण. त्याच्यानंतर बबन नाना गायकवाड मुशीचे, त्यांना गेल्या वर्षी एक दाद्या म्हणून बैल दिलता आपल्याला, गेनबा बाबराव आलाट, बरोबर. तो सुद्धा आज 1 नंबरला पडतोय. वाडेगावांना एक पप्पू शेळके म्हणून शंकरराव, बबनराव शंकर शेळकेच्या नावाने गाडा पळतो. त्यांना आपण गेल्या वर्षी 5 बैल दिली होती. त्याच्यातले 3 बैल त्यांच्याकडे 1 नंबरला टॉपला पळत होती. एक बाळ्या म्हणून म्हातारा बैल होता, पहिला आम्ही नेवरती शेट्यांना दिला होता. शेट्यांनी 6-7 वर्ष पळावला, नंतर शेट्यांनी परत विकला नाना शेळक्यांना. नाना शेळक्यांकडून आम्ही घेतला आणि परत त्या वाडेगावांच्या शेळक्यांना दिला. बैलांनी तिथे गेलो 2 वर्ष परत 1 नंबरची बारी सोडली नाही, कुठं फायनलही सोडली नाही. एक म्हैसूरच्या गाडीतला त्यांना गोरा दिला होता, याच्यावरून गाडी भरली होती शिमोगावून, त्या गाडीतला एक गोरा त्यांना दिला होता. तो गोरा 3-4 वर्ष 1 नंबरला पिळून त्यांनी आता तळेगावचे संदीप नाना शेळके, हो, त्यांना दिलाय. त्यांच्याकडे तो बैल आज 1 नंबर मध्ये पळतोय. अशी बऱ्याच गाड्यावाल्यांकडे आपली बैल 1 नंबरला आज पण. तुम्ही जी नावं सांगितली ही सर्व बैलगाडा क्षेत्रामधील दिग्गज नाव आहेत. जुनाट बैलगाडा मालक आहे, हाडाचे शेतकरी आपण जसे म्हणतो, हाडाचे बैलगाडा मालक. त्याच्यात एक ज्ञानेश्वर प्रभू मुसळे म्हणून 4 बैल आपल्याकडे आज पण कुठे पण त्यांची बारी 1 नंबर. हे टॉपच्या मित्रांनो बैलगाडा मालक आहे सगळे पुणे नगर जिल्ह्यातील. त्यांना यांनी बैल आतापर्यंत दिली आहेत. म्हणजे कशा प्रकारे यांची पारख असेल यांच्या अनुभवातून आपल्याला जाणवते.
आणि ही बैल तुम्ही देत असताना सर्व पळवून देता की डायरेक्ट फ्रेशरच देखील देतात? नाही, काही गाडीत लोकांना फ्रेश दिलेली आहेत, काही लोकांना पळून बा आपण 4-2 वेळा पळून घाटात 1 नंबर करून, किंवा लोकांनी पळताना पाहता जायला हा बैल चांगला पळतोय गोरा, भविष्यात हा घडल, किंवा आता ऑलरेडीला पळतोय, बरोबर. अशी पण बैल आपण देतो. किंवा नवीन माल आला, गाडी ताजी उतरली, आलं गिराईक, आपल्या हिशोबात 4-2 रुपये आपल्याला 10-5 हजार मिळाले, तशी पण देतो. तशी भरपूर बैल आजही पण आपली 1 नंबर लोकांक पळतात. शक्यतो गाडा पळून जर बैल जास्त प्रचलित झाला तर त्याचे पैसे जास्त होतात जास्त, हो. आणि तुम्हाला पण एक हक्काने मागता येतात पैसे गिराईक. बरोबर आहे. सरपंच, आता मला एक सांगा, तुम्ही आता बऱ्याच वर्षात तुम्हाला अनुभव आहे, आजोबांपासून वडिलांची शिकवण आहे, आजोबांची शिकवण आहे, एक बऱ्याच वर्षापासून अनुभव असल्यामुळे घाटामध्ये आता तुम्ही इथं व्यापार पण करता, तमिळनाडू असेल, कर्नाटक असेल, तिकडून बैल आणता. घाटामध्ये बैल पळण्यासाठी कोणत्या जातीचा किंवा कशा प्रकारे त्याची शरीरयष्टी पाहिजे? तर पळण्याच्या बैलाची शरीरयष्टी अशी पाहिजे, बैलाची मेन बैल पायाला अशा वाट्या पाहिजे, पायाचं खूर घोड्याच्या पायावानी पाहिजे बैलाचं, पुढचे पाय, पुढचे मागचे दोन्ही पण, चारी पण, हो चारी पण पाय. बैलाला कांबळ नाही पाहिजे, बेंबट नाही पाहिजे, बैलाचे कान बारीक पाहिजे, बैलाला छाती पाहिजे मेन, बैलाचे वशिंड ते पाटण बरोबर एक लेवलला असे सपाट पाहिजे, बैलाचे चौक उतारते नाही पाहिजे, जो बैल जास्त स्पीडचा टिकाऊ पाळणारा पाहिजे, त्या बैलाची पूर्ण अंगाची फिटिंग अशी चारी बाजूनी सारखी दिसली पाहिजे. बरोबर. आता आपण पाहतो बैल जास्त 1-2 वर्ष पळले की बैल कमी होतात कुठेतरी, पण राजू शेठ जवळकर यांच्या मन्या बैलांनी हिंद केसरी, सप्त हिंद केसरी मन्या बैल आपल्या सर्वांना परिचित आहे. सर्व बैलगाडा मालकांच्या गळ्यातलं ताईत म्हणून ओळखला जात होता. दुर्दैवाने त्याचं मागच्या वर्षी निधन झालं. मन्या बैल जवळजवळ 17-18 वर्षी पळाला. कशा प्रकारे त्यांनी, म्हणजे त्यांचं आता अनेक आपण मुलाखती पाहिल्या, खाद्य वगैरे काय जोपासना कशी होती, आता तो बैल देखील 18 वर्ष पळाला. म्हणजे तुमच्या हिशोबाने म्हणजे पळतात बैल 18 वर्ष 15 वर्ष चांगली. माझी पण 3 बैल पहिली जी आपण घरी मरून दिली, हो देवमन्या, सोना, आगाजा, मौल्या, ही जी बैल होती ही सगळी बैल माझ्या 15 वर्षाच्या पुढे पळाले, आणि ती पण 15 वर्ष एकही गाठ 2 नंबर बाहेर नाही झाली गावा. हा जवळ झुपताना काय घोटाळा झाला, एखादा बैल सुटून गेला काय झालं तरच बैल 15 वर्ष 14 वर्ष 1 नंबर पळतात. पण आता काय झालंय, फायनल 4 दिवसाला घाट, आणि त्यात बैलांना बाकीचं काम नाही. ती बैल कशी होती त्यावेळेची, शेती करायची, उन्हाळ्याचे 4 महिने गाडा पळवायचा, पावसाळ्याचे 2 महिने शेती करायची, 2 महिने बसून परत दिवाळीला 2-3 महिने हाकायची, आणि माय पौर्णिमेच्या नंतर गाड्याचा सीझन चालू व्हायचा वैशाखी पौर्णिमेपर्यंत. कुठेतरी आता यात्रांचं प्रमाण पण वाढले, यात्रांचं प्रमाण वाढलंय. फायनल झाली दिवसाआड घाट, फायनलला 2 वेळा झुपायची. तसं तुमच्या हिशोबाने अनुभवाने बैल किती दिवसांनी पळवला पाहिजे घाटामध्ये? घाटात बैल साधारण 8 दिवसांनी 15 दिवसांनी वयानुसार, समजा बैल जर बडावा असेल 1 वर्षभराचा किंवा 6 दाताच्या पुढला, तर तो बैल 8 दिवसाला पळवलेला ठीक आहे समजा. पण ही जी बारीक वासर आहे आदत मध्ये 2 दात मध्ये, यांना जास्त जाड पळून चालतच नाही. बरोबर आहे. त्यामुळे काय होतं, सारखं पळून पण मग बैल आपण म्हणतो जास्त दिवस पळत नाही, कुठेतरी नाव होते 1 वर्षामध्ये पुन्हा त्याचं नाव खाली. अशी बरीच बैल 1 वर्ष टॉपला आली, दुसऱ्या वर्षाला कमी झाली. त्याला कारण तेवढंच काही जास्त पळवली गेली प्रमाणापेक्षा. शेवटी तो मंडळी मुकाजीव आहे, त्यांना देखील सजीव प्राणी येतो, त्याला देखील कशा प्रकारे त्याचे आपण शरीरयष्टी बघितले पाहिजे, तो थकलाय का, तो आजारी आहे का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. बैलांवर तुमच्या गोठ्यावर समजा बैल कुठला आजारी पडला तर कोणते डॉक्टर वगैरे बोलवता तुम्ही? डॉक्टर आमच्या अक्षय कडुसकर आमचा पुतण्या आहे, स्वतः डॉक्टर आहेत. हो, ते असतात. कोरडे डॉक्टर असतात, नैरे असतात. समजा अक्षय कुठं बाहेर गेला, बस लय इमर्जन्सी असेल तर दुसरा एखादा बोलवायचा. बरोबर. आता मी असं ऐकलंय की तुम्ही आता व्यापार करत असताना कधी असं परराज्यातून वगैरे लोक येतात का तुमच्याकडे बैल घ्या? हो, तामिळनाडू, आंध्रा, कर्नाटक, आजही पण आपली जवळजवळ 50 ते 60 बैल तामिळनाडूत पळतात, आणि ती पण 1 नंबर क्वालिटीला पळतात. अरे वा. आपलं तिकून जिकून ती बैल आणतो आदत 2 दात, आणि त्यांच्या इकडे बैल लागतो 6 दात जुळलेला बडावा हल्लीकर जातीचा मोठा. बरोबर, अनुभवी. आता पण आपली बैल तिथं 15 ते 20 बैल आजही 1 नंबर टॉप रेसला 1 नंबरलाच पळतात. कुठे कुठे दिलेत ती? चंद्राई पाटणा, टिकटूर, शिवमोगाच्या तिथं काही दिल्यात, इथं याला बेळगावच्या पुढं तिथं काही दिल्यात, छकडीला. म्हणजे स्वतः इथं आपल्या घरी? हो, आपल्या घरी येऊन घेऊन जातात. अरे वा. पहा मंडळी,
दुसऱ्या राज्यामध्ये देखील अतिशय नामांकित बैल आहे. तिकडे जलकट्टू असेल, तिकडे तामिळनाडू, कर्नाटक असेल, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये खेड तालुक्यातील किवळे गावामध्ये हे अर्जुन कडसकर यांच्याकडे बैल न्यायला येतात. म्हणजे नक्कीच या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर मुलाखत जर आवडली असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.